कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही सगळं करताय, मेहनत, प्रार्थना, धावपळ, पण तरीही काहीतरी अडलेलं आहे? काहीतरी दिसत नाहीये, पण जाणवतं. जणू तुमच्या आयुष्यात काहीतरी अदृश्य अडथळा उभा आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की त्या अडथळ्याचं उत्तर फक्त एका छोट्या प्रार्थनेत लपलेलं आहे, जी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी करू शकता, तर थांबा, स्किप करू नका. कारण ही प्रार्थना साधी नाहीये. ही प्रार्थना तुमचं आयुष्य हळूहळू बदलू शकते. आपण सगळे दिवसभर खूप काही सहन करतो. ताण, टेन्शन, अपयश, लोकांचे शब्द, आपल्या स्वतःच्या भीती. आणि मग रात्री आपण फक्त झोपतो. पण तुम्हाला माहितीये का, रात्री झोपण्याआधीचा वेळ हा सर्वात शक्तिशाली वेळ असतो. कारण त्यावेळी तुमचं मन शांत असतं आणि जे काही तुम्ही त्या क्षणी बोलता ते थेट तुमच्या अंतर्मनात कोरलं जातं. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते मोबाईल स्क्रोल करतात, नकारात्मक विचार करतात किंवा फक्त थकून झोपतात. पण जे लोक हा एक छोटासा बदल करतात ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं अनुभवायला लागतात. एकदा एका व्यक्तीने सांगितलं, तो खूप प्रयत्न करत होता, पण काहीच जमत नव्हतं. नोकरी नाही, पैसे नाहीत, मनात शांतता नाही. तो म्हणाला, मी देवावर विश्वास ठेवायचो, पण आता सगळं संपल्यासारखं वाटतंय. आणि मग त्याला कोणीतरी सांगितलं, रोज रात्री झोपण्याआधी फक्त एक प्रार्थना कर आणि काहीही अपेक्षा ठेवू नकोस. त्याने सुरुवात केली. पहिल्या काही दिवसांत काहीच बदल नाही, पण त्याने थांबवलं नाही. आणि मग हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. त्याच्या मनात शांतता येऊ लागली, भीती कमी होऊ लागली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला वाटू लागलं की कुणीतरी त्याच्या सोबत आहे. इथेच खरी गोष्ट सुरू होते. कारण ही प्रार्थना फक्त शब्द नाहीयेत, ही एक कनेक्शन आहे, तुमचं आणि स्वामींचं. बाय द वे, जर तुम्हाला हे ऐकताना थोडंसं जरी वेगळं वाटत असेल तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा गोष्टी रोज ऐकायला मिळत नाहीत आणि बहुतेक लोक हे माहिती असतानाही दुर्लक्ष करतात. आता तुम्ही विचार करत असाल की नेमकी ती प्रार्थना काय आहे? थांबा, कारण ती प्रार्थना ऐकण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. जर तुम्ही ती समजली नाही तर प्रार्थना करूनही काहीच फरक पडणार नाही. आणि हीच गोष्ट 90% लोकांना माहीत नसते. ती गोष्ट काय आहे आणि ती समजल्यावर तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ती एक गोष्ट जी तुमची प्रार्थना शक्तिशाली बनवते. पार्ट 2 मध्ये सुरू राहील. तुम्ही पार्ट 1 मध्ये ऐकलं की प्रार्थना पॉवरफुल असते, पण फक्त तेव्हाच जेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतो. आता प्रश्न आहे, ती गोष्ट नेमकी काय आहे? ती गोष्ट आहे तुमचा भाव आणि विश्वास. हो, इतकंच साधं. पण इथेच सगळे चुकतात. आपण प्रार्थना करतो, पण मनात शंका असते. हे खरंच काम करेल का? माझ्यासाठी काही बदलेल का? आणि हेच 2 विचार तुमच्या प्रार्थनेची शक्ती अर्ध्यावर आणतात. कल्पना करा, तुम्ही कुणाकडे मदत मागायला जाता, पण आतून तुम्हालाच खात्री नाही की तो मदत करेल. तर तुमचा आवाज, तुमचा भाव सगळं कमजोर होतं. आणि तसंच प्रार्थनेत होतं. पण जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने म्हणता, स्वामी, मला माहिती आहे तुम्ही आहात आणि तुम्ही माझं ऐकता आहात, तेव्हा काहीतरी बदलतं. तुमच्यात, तुमच्या ऊर्जेत, तुमच्या विचारांमध्ये. एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघा. आज रात्री फक्त 2 मिनिटासाठी मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एवढंच बोला, स्वामी, आजचा दिवस तुमच्याकडे सोपवतो. जे झालं ते तुमच्यावर आणि जे होणार आहे तेही तुमच्यावर. बस. काही मागू नका, काही तक्रार करू नका, फक्त सोपवा. सोपवणं हेच सगळ्यात कठीण असतं. कारण आपण सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण खरं बदल तेव्हाच सुरू होतो जेव्हा तुम्ही कंट्रोल सोडता. बाय द वे, जर तुम्ही अजून इथेपर्यंत पाहत असाल तर तुम्ही त्या थोड्या लोकांपैकी आहात जे खरंच काहीतरी बदल शोधत आहेत. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे जे येणार आहे ते अजून खोल आहे. आता इथे एक ट्विस्ट आहे. बहुतेक लोकांना वाटतं की प्रार्थना म्हणजे काहीतरी मागणं, पण खरं काय आहे माहीत आहे? प्रार्थना म्हणजे कनेक्शन, मागणं नाही. जेव्हा तुम्ही कनेक्शन बनवता तेव्हा तुम्हाला मागावं लागत नाही, कारण तुम्हाला जे हवं आहे ते योग्य वेळी मिळायला लागतं.
आणि इथेच ती खास प्रार्थना येते जी खूप लोकांच्या आयुष्यात बदल घेऊन आली आहे. पण ती प्रार्थना ऐकण्याआधी तुम्हाला एक गोष्ट अजून समजून घ्यावी लागेल. जर तुम्ही ती चूक केली तर ही प्रार्थनासुद्धा काम करणार नाही. ती चूक काय आहे आणि ती टाळल्यावर काय बदल होतो हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग अजिबात मिस करू नका. कारण पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती सर्वात मोठी चूक जी लोक रोज करतात. पार्ट 3 मध्ये सुरू राहील. पार्ट 2 मध्ये आपण पाहिलं की विश्वास आणि भाव नसतील तर प्रार्थना फक्त शब्द राहतात. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ती सर्वात मोठी चूक कोणती आहे जी लोक रोज करतात? ही चूक इतकी सटल आहे की 90% लोकांना ती कळतच नाही. आणि ती चूक आहे प्रार्थना करून लगेच रिझल्ट एक्सपेक्ट करणं. हो, आपण आज प्रार्थना करतो आणि उद्या काही बदल नाही दिसला तर लगेच मनात येतं, काही उपयोग नाही, हे सगळं काम करत नाही आणि इथेच सगळं थांबतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना म्हणजे स्विच नाही, ती प्रोसेस आहे. जसं बी लावलं तर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ लागतो, पाणी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वास लागतो. पण आपण काय करतो, 2 दिवस प्रार्थना आणि तिसऱ्या दिवशी डाऊट. हेच सायकल चालू राहतं आणि म्हणूनच आपण तिथेच अडकून राहतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक व्यक्ती रोज प्रार्थना करायचा, पण त्याला काहीच बदल दिसत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं, आज शेवटचा दिवस. त्या रात्री त्याने मनापासून प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी काहीच घडलं नाही. तो निराश झाला. पण त्याला एक गोष्ट लक्षात आली, तो बदल बाहेर नाही, आत सुरू झाला होता. त्याचा राग कमी झाला होता, त्याचं मन शांत झालं होतं आणि जेव्हा आत बदल होतो तेव्हाच बाहेरचं आयुष्य बदलायला लागतं. हेच सिक्रेट आहे. प्रार्थना तुमचं आयुष्य बदलत नाही, ती आधी तुम्हाला बदलते आणि मग सगळं काही आपोआप बदलायला लागतं. बाय द वे, जर तुम्हाला इथपर्यंत ऐकताना असं वाटत असेल की हो हे खरं आहे, तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा भाग खरंच तुम्हाला थांबवणार नाही. आता ती वेळ आली आहे ज्या प्रार्थनेबद्दल आपण सुरुवातीपासून बोलत आहोत. ती प्रार्थना जी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे. पण ती फक्त शब्द नाहीत, ती एक फीलिंग आहे आणि जर तुम्ही ती फीलिंग समजली नाही तर शब्द निरर्थक आहेत. पार्ट 4 मध्ये मी तुम्हाला देणार आहे ती एक्झॅक्ट प्रार्थना ज्यामुळे हजारो लोकांनी शांतता अनुभवली आहे. पण लक्षात ठेवा, ही प्रार्थना ऐकताना तुमचं मन पूर्णपणे ओपन असलं पाहिजे, कारण पुढचा भाग तुमच्या आयुष्यातील काहीतरी खोल बदलू शकतो. पार्ट 4 मध्ये सुरू राहील.